मित्रांनो, टाटा सियाराने बाजारात जबरदस्त हाईप तर नक्कीच क्रिएट केलेला आहे, पण खऱ्या मैदानावर ही एसयूव्ही हुंडाई क्रेटाच्या भक्कम किल्ल्याला भेदू शकेल का? सुरक्षा, फीचर्स आणि स्पेस या लढाईत कोण ठरणार नवीन किंग? चला पाहूया. आपण कंपॅरिझन करतोय बेस व्हेरियंटचं. मित्रांनो, भारत एनकॅपमध्ये 5 स्टार रेटिंग टाटा सियाराने मिळवलेलं आहे, जेथे क्रेटाचं सेफ्टी रेटिंग अजूनही उपलब्ध नाहीये. तर दिसण्यात नाही, आकारातही सियारा मोठी आहे. तिची लांबी 4340 mm आहे आणि रुंदी 1841 mm आहे. क्रेटाची लांबी येते मित्रांनो 4330 mm आणि रुंदी येते 1790 mm. व्हील बेस आहे सियाराचा 2730 mm चा, क्रेटाचा आहे 2610 mm चा, म्हणजे जवळजवळ 120 mm ना जास्त. त्यामुळेच तुम्हाला लेगरूम जास्त मिळते, हेडरूम जास्त मिळते. एवढंच नव्हे, बूट स्पेस 622 लिटरचा बूट स्पेस आपल्याला सियारामध्ये मिळतो आणि 433 लिटरचा बूट स्पेस आपल्याला क्रेटामध्ये पाहायला मिळतो. सियारामध्ये बेस व्हेरियंट पासूनच तुम्हाला बाय प्रोजेक्टर सगळ्यात स्लिमेस्ट LED हेडलाइट सेटअप पाहायला मिळणार आहे. 1 पीस LED DRL सुद्धा मिळणार आहे. टर्न इंडिकेटर ORV मिळणार आहे. पुश स्टार्ट बटन विथ स्मार्ट कीचं ऑप्शन आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ड बेस व्हेरियंट पासून मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स. टाटा सियाराचा ग्राउंड क्लिअरन्स आहे 205 mm चा आणि क्रेटाचा ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो 190 mm चा. टायर सेक्शन बद्दल बोलायचं झालं, 215/65 चा टायर सेक्शन आहे सियारामध्ये, 205/65 चा टायर सेक्शन आहे क्रेटामध्ये. म्हणजे टायर सुद्धा मोठे आहेत सियारामध्ये. टेक्निकल स्पेसिफिकेशनच्या बाबतीत सियारा नक्कीच इथे किंग ठरते. त्यामुळं तुम्ही कोणती गाडी घेणार, क्रेटा का सियारा? नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय द वे, याचा ड्रायव्हर रिव्ह्यू जेव्हा येईल तेव्हा आम्ही या गाडीच्या इंजिनबद्दल नक्कीच तुम्हाला सांगणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.